नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी तुषार पगारे पिंपळगाव वसंत कृषी उत्पन्न बाजार समितीमधून आज आवक आपण तिकडं न जाता आपण इकडूनच व्हिडिओ सुरुवात केली आहे. बाजारभाव काय खाली होतोय काय नाही म्हणजे नाही का, गाड्या येते आहे गोल्टीसाठी. गोल्टीचा उठाव म्हणजे कोणी घेईनाच. विचारू आपण शेतकऱ्यांना काय चांगला बाजारभाव काय गेला आणि गोल्टीचा काय गेला ते पण विचारू. जुळून आपल्यासोबत. नमस्कार. चांगला काय बाजारभाव विकला? 100-150 रुपये. खूपच कमी गेला. आणि गोल्टी कोणी घ्यायना का? घ्यायना ना गोल्टी. बघितलं एकदम खालच्या परिस्थितीचं वातावरण आहे पिंपळगाव बसवंत मध्ये. नमस्कार. एक नंबर काय विकला तुमचा? नंबर काय 250 रुपये. 250 रुपये. खूपच कमी विकला. आता 4 वाजले. त्याच्यानंतर बघू शकता माल खूप येतोय. खाली झाला. कुठं आपलं लोकलला विकला का एक्सपोर्टला? लोकलला विकला. कोणती व्हरायटी लावली होती? गोल्टीला गिरायक नाही. गोल्टीला गिरायक नाही. आता चांगल्यालाच विचारा ना. 100% जगाच्या पोशिंद्याला पैसे झालेच पाहिजे पण नाही होते. काय कारण हे काय कळा ना. नाही कवर नाही होणार पैसे. 100% नाही होणार. ॲव्हरेज पण भेटून नाही राहिले. ॲव्हरेज नाही ना. ठीक आहे. हो नमस्कार. एक नंबर विकला ना. काय बाजार भाव दिला? 150 रुपये. खूपच कमी आहे. म्हणजे मागच्या काही दिवसांपासून तर आता एकदम किती तोडा होता तुमचा? 5वा तोडा. एकदम खूप कमी आहे. ही चिंताजनक बात आहे. आता काय बोलावं. गोल्टी काय गोल्टी दिली का नाही? काय कोणी घेईना. गोल्टी कोणी घ्यायना. 100% गोल्टी कोणी घ्यायना. आम्ही घेतो पण आमचा पण आज 100% नाहीच आहे. म्हणजे ऑर्डर नाहीच आहे. बघू शकता मित्रांनो पिंपळगाव वसंत कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये आज मालाची आवक भरपूर आली आहे. पण पिंपळगाव वसंत टमाटा आपले त्यामुळं गोल्टीचा उठाव नाही. आणि एक नंबर तर 100. नमस्कार. काय बाजार भाव गेला आज? 200 रुपये. त्याच भावात आले का? कोणत्या गाळावर खाली केलं? JVC. ठीक आहे. चला गोल्टी आहे का? गिराईक नाही. आज बघू शकता मित्रांनो आज गोल्टीला गिराईकच नाही. हे बा पूर्ण हा चौक पूर्ण भरेल राहतो. इथं लोक उभे राहत्या. 100% कोणी आज घ्यायना नाही. कोणी घ्यायना. हीच नाराजी आहे. नमस्कार. चांगला माल काय गेला तुमचा? 230 रुपये गेला ना. 230. एकदम तेरनाम बाजार भाव आहे. एकदम म्हणजे चांगला बाजार भाव भेटला पाहिजे. जगाच्या पोशिंदानी 100% एकदम कमी नाही. शेतकरी परवडत नाही या भावामध्ये. या भावामध्ये खर्च सुद्धा पूर्ण होणार नाही. 130 आणि 40 लोकल शेतकऱ्याला रुपये राहते खाली काय घेतात. 1 रुपया शिल्लक आपण याच्यामध्ये 100% पैसे झाले पाहिजे. शेतकऱ्याला पैसे झाले पाहिजे. शेतकरी जगला तर बाकीचे कमिटीने 230 दिला ना. एक्सपोर्टला 200 म्हणजे एकदम ही चिंताजनक बात आहे. एक्सपोर्टला 230 रुपये म्हणजे एकदम खालच्या पातळीचं आहे. चालू आहे 140 म्हणजे 100 रुपये सरासरी. 100 रुपये. त्यांना विचार. नमस्कार. काय बाजार भाव दिली? 300 रुपये एक्सपोर्टला. एचजीला खाली झालं. गोल्टी कोणी घेत नाही ना. गोल्टीला उठावच नाही. बघू शकता मित्रांनो म्हणजे डायरेक्ट 200 रुपये डायरेक्ट लूट भाव चालू आहे. एकदम. नमस्कार. 160. एकदम कमी बाजार भाव. ही चिंताजनक बात आहे. चांगला बाजार भाव जाऊ यापेक्षा पण गोल्टीला सुद्धा कोणी गिराईक नाही. बघू शकता मित्रांनो आज आपण पिंपळगाव कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये काय भाव चालले? 175 रुपये. 175. एकदम घाणारडा भाव आहे. एकदम टॉप क्वालिटी शिवाय. टॉप क्वालिटी माल पाहतो मी तुमचा. माल पाहतो. थांबा इडच थांबा. बघू शकता मित्रांनो एकदम टॉप क्वालिटी आहे. एकदम म्हणजे एकदम टॉप क्वालिटी आहे. आणि 175 रुपये मागितला. लोकलला चालले का बाबा? चाललंय अजून त्या भावात खाली वाल्याच्या गॅरंटी नाहीये. 100% झाला पाहिजे. नाही झालं तर इथं मी आहे ना. मग मी व्हिडिओ काढल ना. हां जातो मी. बघू शकता मित्रांनो एकदम म्हणजे जगाच्या पोशिंदा एकदम नाराज आहे. नमस्कार. काय बाजार भाव मागितला? ओतून आले का? काय बाजार भाव? 100, 120 काय? 180. खूपच कमी. कोणती व्हरायटी लावली होती? आर्यमान. बघू शकता मित्रांनो म्हणजे जगाचा पोशिंदा एकदम नाराज आहे. नाही भेटत आहे पैसे. नाही होणार क्लिअर. इतक्या गाड्या ते 100, 120, 30 ज्यादा 200. एखादा माणूस 300 रुपये. खूपच कमी भाव आहे. अजून गाड्या येतील आपण त्यांना विचारू. 100% चांगला बाजार भाव गेलाच पाहिजे. कमिटीने पण याच्यावर काहीतरी हे केलं पाहिजे का
व्यापारी जादा वाढले पाहिजे या गोष्टीवर. यांना विचार. नमस्कार. गोल्टी कोणीच घेऊ नाही राहिला. तुमचा एक नंबर काय विकला? एक नंबर इकडे 150 रुपये. 150 रुपये. खूपच कमी गोल्टीला आज बघू शकता मित्रांनो. एवढ्या गोल्ट्या भरून भरून शेतकरी बघा इतकं भरून भरून आणले, पण गोल्टीला अजून कोणी घेईनाच. 150 रुपये. कोणती व्हरायटी लावेल तुम्ही? कोणत्या गाड्यावर खाली केली? रामजी. काय भावात गेले होते? 170. 20 रुपये कमी का? 150 नाही ना, कमी नका ना करू. तुम्ही कॉम्प्रोमाइज करता त्यामुळे हे आज सगळं होतं. हे चुकीचंच. नमस्कार. काय भाव खाली केला तुम्ही आज? करायचं आहे. काय भाव आले? 171 रुपये. एकदम म्हणजे खालच्या पातळीचं. 100 125 या भावामध्ये खाली होत आहे. आता काय बोलावं? नमस्कार. काय भाव चालले? 150 रुपये. खूपच कमी. चांगला माल आहे ना? आता काय बोलावं? माल बघू. थांबा 1 मिनटं काका. ह्या मित्रांनो माल बघा यार. खरंच म्हणजे शेतकऱ्याला इतकं तर चावलं जातं हे एकदम चुकीचं आहे. जाऊ दे भाऊ. नमस्कार. विकला माल? काय बाजार भाव गेली आज? 250 रुपये. एक्सपोर्टला गुवाहाटी. म्हणजे आता 250 रुपये तर गुवाहाटीत जाऊ शकतो नाही ते दुसरं काय जाऊ शकत नाही. लोकलवाले काय 100 125 150 रुपये घेऊ राहिले. बाग गोल्टी नाही घेऊ राहिले अजून कोणी. गोल्टी म्हणजे घेऊच नाही राहिलं कोणी. बघू शकता मित्रांनो गोल्ट्या. नमस्कार. काय बाजार भाव मागितला आज? 200 पासून तर 250. 250. गुवाहाटी एक्सपोर्ट. लोकल त्याच्यापेक्षा मग 50. लोकल तर आता बघितलं तर आम्ही 100 125 150 रुपये चालू होतं. तुम्ही कशाला विकला? आम्ही गुवाहाटीला दिला. काय भाव? 260 रुपये. बघू शकता मित्रांनो एकदम नाराजी व्यक्ती करतोय शेतकरी. आता काय बोलावा या गोष्टीवर. गोल्टीला सुद्धा कालपर्यंत तरी आम्ही घेत होतो 20 रुपये गोल्टी. असं ते सुद्धा घ्यायला कोणी नाही आहे. आम्हाला सुद्धा ऑर्डर नाही. नमस्कार. एक नंबर काय ऐकलं? 150 रुपये. चांगला माल. गोल्टीला गिरायक नाही बाबा. घेऊन नाही राहिलं कोणीच. नमस्कार. एक नंबर काय गेला? 180. 180 गेला. खूपच कमी गेला. मग तुमचा तर मला माहिती आहे. मी तुमचे 2 एक वेळेस 100% गोल्टीला गिरायक नाही भाऊ. गोल्टीला गिरायक नाही आज. काल तरी 20 रुपयापर्यंत होता. आज तर कोणीच नाही. बघू शकता मित्रांनो आक्रोश शेतकऱ्यामध्ये. आक्रोश दिसतोय असा नाही का? आहे चिडचिडपणा दिसतोय का नाही का जाईना का नाही. चांगला बाजार भाव मिळाला पाहिजे. नमस्कार. लोकल दिलं का? एक्सपोर्ट. काय भाव? 300 रुपये. झाला खाली. काय भाव आहे ते? भाव 350 रुपये. चला मागचे तुमच्याच माणसं आवाज येते. नमस्कार. बोला. काय बाजार भावाची काय सुधारणा काय झाली पाहिजे? हो थांबा. बाजार भाव आज खूप डाऊन झालाय. 100% खूप डाऊन. म्हणजे खरंच down आता झालं, लय लोकल down डायरेक्ट 100 125 रुपये म्हणजे एकदम खालच्या पातळीचा हे ना आपला बाजार भाव. म्हणजे त्याच्यामध्ये काहीच भेटत नाही ना. गोल्टी त्या भावात भेटली नाही. गोल्टी आहे काय? आता मी व्हिडिओ कव्हरेज केला. एक गोल्टी कोणी घ्यायना. एक गोल्टी आता नाही. आता बोला ना. एक नंबर काय गेलं? एक नंबर 150 रुपये. खूपच खालच्या पातळीचा भाव आहे. गोल्टी तर आज कोणी घ्यायना. काल तरी आम्ही 20 रुपये घेत होतो. आज तर कोणीच घ्यायना. आता याच्यावर पर्याय कमिटीनेच काढला पाहिजे. 100% होता ना. आहे ना आपला व्हिडिओ चालू. नाही आहे कोणी गिराई. नाही आहे गिराई. देवातून एवढा काय त्याच्यामध्ये नाही. आपण कमी ना. नाही आपण तो मुला तुमचं बरोबर आहे. एकदम मुलासारखा जपेले मालाला. आता काय आता फेकून पण पर्याय नाही. पण आता त्याला मागणीच नाही तर काय बोलणार आपण. बघू शकता मित्रांनो एकदम म्हणजे नाही का 100 रुपये मार्केट चाललंय. यांचं चालू आहे मित्रांनो. बघा मित्रांनो एकदम आक्रोश आहे. एकदा इकडे बघा मित्रांनो. बघून घ्या. एकदम आता काय बोलावं या गोष्टीला. काय बोलावं. भेटला पाहिजे भाऊ. 100% काबड कष्ट केले शेतकऱ्यांनी. त्याला त्याचा बाजार भाव मिळालाच पाहिजे. बघू शकता मित्रांनो.
बाजारच नाही फुकाडी येऊ राहिले एका इकडं होत नाही ना तू होत नाही फुकटच गेलाय हेच म्हणता येईल फुकटच एका इकडं वाचलंय 100% कमिटीने याच्यावर लक्ष द्यावा हीच अपेक्षा आणि चांगले व्यापारी म्हणजे चांगले व्यापारी तर चांगलेच आहे पण अजून व्यापारी वाढावं हीच अपेक्षा हां 100% येईल म्हणजे येईलच बघू शकता मित्रांनो खूपच आक्रोश आहे शेतकऱ्यांचा बघितलं मित्रांनो आपण खूपच बघू शकता मित्रांनो आज म्हणजे खूपच आक्रोश आहे म्हणजे 100-125 रुपये ज्यादा 150 रुपये लोकल हा आता काय म्हणतात काय लोकल काय बाजार भाव खाली करते 120-130 ज्यादा 150 का नाही काय करणार सांगा तुम्ही काय करणार आपल्या हातात थोडी अहो, येते. तुम्हाला आता सांगतो. पुढचं बाजार पाहिजे ना. बरं, तुम्हाला खर्चच नाही फिटणार नाही. आम्ही खर्च हे करणार. तुमचं खरं म्हणणं आहे, बरोबर आहे. हा. आता पुढे आमची विक्री नाही हे होईल, तर आम्ही काय तुमचा करणार? तुमचा दोष नाही बरं का? हा? पुढे विक्री नाही आपली आपण काय करणार आहे? काय करायचं नाही. चला बघू शकता मी 100-125 रुपये सरासरी लोकल आणि 200 रुपये एक्सपोर्टचा जातोय आपल्या चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा आणि इंस्टावर फॉलो करा